व्हिडिओ मारा पूर्ण टीएलआर वाले या पननवाले महसूल पननचे सरी आला एक मिनिट पननचे साहेब आहेत, महसूलचे आहेत आणि भूमी अभिलेखचे आहेत आणि पोलीस आहेत. सरपंच बोला. 25ची मोजणी आहे, तिला आमचा ग्रामस्थांचा आणि ग्रामपंचायतचा विरोध आहे. पण काल आम्हाला प्रांत साहेबांनी बोलून त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही परिपूर्ण करू असं ते आश्वासन दिलं आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आज जर मोजणी होत असेल, पण आजच्या मोजणीमध्ये असं लिवावा चौधरी साहेबांनी ग्रामस्थांचा ठाम विरोध आहे. आणि आजची जी मोजणी आहे तिला आमचा असा विरोध होता की या लोकांनी आम्हाला शब्द दिलेला होता की मोजणी नंतर करू, तुमचा आणि मागण्या पूर्ण करू, आणि तशा पद्धतीने यांनी काही आम्हाला दिलेला नाही आहे. आणि काल प्रांत साहेबांनी आम्हाला बोलून त्या काही गोष्टी सांगितल्या, समजावण्याचा प्रयत्न केला. SP साहेबांनी, कुंभार साहेबांनी सुद्धा पडके आम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या. त्यांच्या शब्दाला आम्ही जर हे करीत असेल तर त्याचा गैरफायदा घेऊ नये, ज्या आमच्या मागण्या त्या पूर्ण व्हायला पाहिजेत असं त्यांनी आश्वासन दिले. प्रांत साहेबांनी आश्वासन दिले. आगिवले साहेब प्रत्येक वेळेला आम्हाला ती गोष्ट सांगतात की तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू. याच्यात आम्हाला जर धोकादास्ती होत असेल तर मग आमच्यासारखी फसवणूक कधीच होणार नाही असं आम्हाला वाटतं. आणि आमच्या गावावर परिपूर्ण दडपशाही चालू आहे असं आम्हाला वाटतं. कारण आमचं एकीकर संभाषण त्यांच्याशी चालू आहे. प्रत्येक वेळेला मिटिंगी होतात आणि ती आश्वासन देतात की आम्हाला 10-15 एकरच्या जमिनीचीच गरज आहे, बाकीची जमीन तुम्हाला आम्ही हे करू. आमचा निवेदन दिला तरी त्यांनी कुठला त्याचा केलेला नाही. आणि प्रत्येक गोष्टीला आम्हाला दडपशाहीचा हुकुमशाही चालू आहे सध्याच्या परिस्थितीला. आणि आमच्या ग्रामस्थांकडनं आणि ग्रामपंचायतकडनं या मोजणीला विरोध आहे. आणि त्याबद्दल आम्ही निवेदनही देतो तर तुम्ही विचार करावा का मोजणी करायची का नाही करायची. नाही बघा, मोजणी करायची म्हणजे आपला उद्देश काय आहे, त्याआधी आपल्याला जागा काय आहे, कुठली जागा आहे, कुठे हे आधी आपल्याला कुणालाच माहित नाही. नक्की कुठली पार्ट कुठे काय आहे. आपण मोजणी करणार होतो. तुमची जी सूचना होती आम्हाला मागच्या वेळेला आपली ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला आपण सांगितलं होतं की आम्ही वरिष्ठांच्या समोर आपली एक मिटिंग लावली होती. आपल्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण ती मिटिंग लावली होती. तुमच्या अडचणी आम्ही साहेबांनी तेच सांगितलं होतं की आमच्या हातात काही नाही. शेवटी हे शासनाच्या अखत्यारीतली जागा आहे, पालखी शासनाची. शासन ठरवेल, आम्ही त्याचे ऑपरेटर आहोत. तुम्ही मिटिंगला येताना आमच्याशी संभाषण आपण जे निवेदन दिलं आणि दुसरा एक विषय असा आहे का घरकुल योजना आलेली होती आदिवासी लोकांना. त्या घरकुल योजनेचा 29 घरकुल योजनेचा आम्हाला एक नोटीस आली, परिपत्रक आला बीडू साहेबांकडनं. 118 मध्येही सुद्धा त्यांनी घरं नाही बांधायची आणि आकारपडीत जी जमीन आहे, जे लोक कसतात त्या जमिनीत सुद्धा त्यांना घरं द्यायची नाही. मग त्यांना काही स्थलांतर करून घ्यायचं आहे का? शासनाचा असा काही योजना आहे का? बापगावची लोक दुसऱ्या गावात जावा आणि तिथं वास्तव्य तयार व्हावा. आणि आकारपडीत आजच्या तारखेला त्यांना देण्याचा उद्देश काय साहेब? आज 100% त्या शेतकऱ्याला त्या जमिनीची गरज आहे. हा अन्याय नाही का साहेब? त्या दिवशीच्या पेपरला तुम्ही न्यूज एक टाकली जी 52 घरकुला जर पूरग्रस्तामध्ये त्यांना दिलेली आहेत आणि तुम्ही 2007ला आमचा सरसकट सातबारा घेतला, ती सुद्धा तुम्ही बोलता अतिक्रमामध्ये ठरवली जाते. एवढं दिवस जी नोटीस यायची ती 36 हेक्टर मधून 2 हेक्टर वगळून यायची. आताच्या ज्या नोटीस येतात ते 36 हेक्टरच्या येऊन प्लस ती आकारपडीत जमीन सुद्धा तुम्ही एक वर करायला घेतली. मग हा कायदा कुठला? हा अन्याय आहे का नाही आहे ग्रामस्थांवर? दुसरी गोष्ट, आता वाशीला जी मिटिंग झाली त्यामध्ये पणन महामंडळाचे 17 अधिकारी होते, त्याच्यामधून तुमची आदली बदली होते. जे मिटिंगला जी चर्चा करतात त्यांनी तिथे समोर राहा ना. काल पण एक शब्द तुम्ही बोलले नाही प्रांत साहेबांसमोर. आमचा प्रस्ताव घेतला, तर प्रस्तावाला तुम्ही काही उत्तर द्यायला पाहिजे. तुम्हीच बोलले की तुमचा प्रस्ताव द्या म्हणून. तुम्ही वरती कळवायला पाहिजे ना, यांना प्रस्तावाला काही उत्तर दिलं पाहिजे. त्याची आपण चर्चा चालू असताना तुम्ही एक बाजूला आम्हाला अंधारात ठेवता आणि एक बाजूला अन्याय करता. दडपशाही होती आमच्यावर. असं नाही व्हायला पाहिजे. आणि साहेब एक टेलर ऑफिसची जी नोटीस निघते ती नोटीस पोस्टाने येते, कोण देतो आम्हाला आणून? तलाट्याची इकडे वर्ग झाली का टेलरची नोटीस तुम्ही घेऊन जायचा?
तलाट्याने वाटायचा. म्हणजे हा एकदम जबरदस्ती 2-3 दिवसात प्रोसेस करून घ्यायची असा काही प्लान आहे का? तलाट्याने आम्हाला कुठल्या हिशोबाने नोटीस दिली? टेलरचं काम आहे का तलाट्याचं आहे? कोण आहेत ती माणसं कोण आहेत? मी काय होतो चौधरी साहेब, नोटीस तुम्ही आम्हाला तुमच्या ऑफिस मधून येणं आहे का तलाट्याकडे वर्ग करून त्यांनी आम्हाला पोहोचवायचं आहे? नेम काय बोलतो? नोटीस तुमच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. तो कुठल्या माध्यमातून आला तो महत्वाचा आहे. असा कसं साहेब, असा तुमच्यापर्यंत थोडा ऐका चौधरी साहेब, नियम तसा नाही. जर तलाठी आम्हाला आणून देता आणि तो पण एक विषय असा आहे का तो झिरॉक्सचा तो नीट समजत पण नाही तारीख त्याच्यावर. प्रत्येक नोटीस ही ई चावडीवर प्रसिद्ध झालेली हा. आहे आणि तिचे इंटिमेशन सगळ्यांना आलेलं असतं. अहो, तुमच्या कार्यालयामधला माणूस पाहिजे ना देण्यासाठी. कोण पाहिजे तुमच्या कार्यालयातला पाहिजे माणूस? आमची एकच मागणी आहे, तुम्ही तोंडी आम्हाला 3 वेळा पणन महामंडळाने बोलावलं, तुम्ही काही मागण्या मानल्या, आम्ही त्या मान्य केल्या. आता आम्हाला तोंडी नाही, आम्हाला लेखी आमच्या मागणीवर तुमच्या स्वाक्षऱ्या पाहिजेत, तर आम्ही जागा तुम्हाला मोकळून देऊ. विश्वास नाही राहिला आता तुमच्या 3 मिनिट बाबा आलो ना, तुम्ही बोलावलंय ना, आम्ही आलो नाही. ग्रामस्थ मंडळी एवढा खर्च करून दरवेळी मुंबईपर्यंत आम्ही ग्रामस्थ 4-4, 5-5 फोर व्हीलर घेऊन येतो. प्रत्येक वेळी तुमचे शब्द बदललेत. आता आम्हाला शब्दाने लेखी स्वरूपामध्ये आम्हाला आमच्या मागणीवर स्वाक्षऱ्या पाहिजेत. बिंदास करा. आमची काय मागणी मोठी नाही. तुम्ही आधी 15 एकरची मागणी केली साहेब, बरोबर आहे, आम्ही नाही बोललो का? हो चला घ्या 15 एकर, 15 नाही 25 एकर घ्या जागा त्यातली, करा तुम्ही विकास. आमच्या लोकांना कामं धामं मिळतील. आम्ही सगळी ग्रामस्थ मंडळी तयार झालो. त्याच्यानंतर तुम्ही सांगता तर सगळंच खाली करा. आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा? तुमच्या पद्धतीने तुम्ही जर असं, भारत हा एक लोकशाही राष्ट्र आहे, जर शासनच प्रक्रिया पूर्ण करत असेल, तर ग्रामस्थांना किंवा स्थानिक भारताच्या नागरिकांना जर विचारात घेत नसाल तुम्ही, तर मग याला महत्व नाही ना. ही लोकशाही नसून ही हुकुमशाही आहे. आज सुद्धा आम्ही कुणालाच व्हॉट्सअपवर पाठवलं नाही. आज इथं आपण एकत्र यायला ठरवलं. आता पणन महामंडळाचे MD होते ते काय बोलले, तुमच्या मंत्रालयामध्ये आपण बैठक घेऊ. ही चर्चा झाली का नाही? एक मिनिट. आपली जी चर्चा झाली होती की शासनाकडे आम्ही त्याचा पाठपुरावा करू. शासनाकडे जी आपली चर्चा झाली त्याचा अहवाल शासनाकडे आपण पाठवलेला आहे. आणि आता मोजणी केल्या गेल्या काय लगेच शासनाच्या अखत्यारीत शेवटी त्याची जमीन मोजणी आमचं काही हरकत नाही, त्या आमच्या मागण्या त्याच्या पूर्ण करा. जागा तर निश्चित करून घेऊ आधी. कोणती जागा? आमचं एवढंच म्हणणं की जागा एकदा निश्चित. सरकारी कार्यक्रमामध्ये कागदाला महत्व आहे. हो मग कागदाला किंमत नाहीये. नाही आम्हाला तुम्ही कागदानुसार त्या निर्णय करा. तुम्हाला एवढी जागा आम्ही ग्रामस्थांना असं सोडतो. आहे की तुम्ही जे काय आहे आमचं म्हणणं वरपर्यंत पोहोचवा. पोहोचलेलं आहे साहेब. मी काय होतो, तुम्ही वरपर्यंत पोहोचलं ठीक आहे, पण वरपर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की इथे बोलणं चालू ग्रामस्थांची, तर तुम्ही त्यांना सांगाल पहिले ग्रामस्थांची मोजणी, त्यांचे जे मागण्या आहेत त्या पहिले आपण मान्य करू, त्यांना काहीतरी लेखी देऊ आणि मग करू मोजणी ना. असं तुम्ही सांगायला पाहिजे ना. पण त्यांच्याकडे जेव्हा आपण शासनाकडे तुमच्या मागण्या ज्या गेल्या त्याच्यावर त्यांनी आम्हाला विचारलं किती क्षेत्र मोकळं आहे, काय उत्तर आहे आमच्याकडे? नाही पण तुम्ही आपल्या 2000 भाऊसाहेब तुम्हाला या अशी इकडे या ना. तुमच्याकडे नियोजन दिलेले आहेत आता या मोजणीसाठी. या ना तुम्ही. मी काय म्हणतो साहेब, यांनी एक शब्द द्यावा मीडिया समोर, आम्ही तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय पुढचा कुठलीही कार्यवाही होणार नाही आणि त्याला साक्षी तुम्ही लोक आहे. मोजणी झाल्यानंतर पुढे काय करणार नाही असं. हा निर्णय शासनच करावा. मी तुम्हाला परत एकदा सांगतो साहेब तुम्हाला ऐका साहेब, मी काय म्हणणे बघता, आपला बोलणं चालू आहे ना, मग आज मोजणी करण्याचं कारण काय? मोजणी केल्याशिवाय साहेब मी एक बोलू का, आता तुम्ही म्हणजे शासन आमच्याकडे, तुम्ही जो शासनाला म्हणून तो पुढे येतो आमच्याकडे तो शासन असतो. आता पोलीस आलेले आता हे काय वरून शासन त्यांना ऑर्डर दिलीत, ते पण आमच्याकडे शासनच आहे. तुम्ही पण आमच्याकडे शासनच आहे, मग तुम्ही आमच्याकडे आले ना. आता तुम्ही आम्ही शासनाकडे विश्वास कुणाच्या भरोसा ठेवणार? तुम्ही आमचे तुम्ही प्रतिनिधी आहेत, शासनाचे प्रतिनिधी आहेत, आम्ही तुमच्यावर भरोसा ठेवणार ना साहेब. आता हे गाव आमचं आहे. आम्ही बोलतोय तुम्ही करू नका, तुम्ही शासनाच्या शासनापर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करतो.
असं तुम्ही एकदा सांगा, समोर सांगा. आश्वासनं द्या ना, ठाम साहेब. तुम्ही आम्हाला आश्वासन देत नाही, आमचं इथले असेल ते तुम्हाला आश्वासन आम्ही जे बोलतोय तो तुम्ही बोला ना. आम्हाला बाबा शासनापर्यंत आम्ही पोहोचू. असं समोर पोहोचवलेले आहेत. आम्ही समोर बोला. आम्ही पुढे काय करणार नाही असं. तुमच्या जे मागण्या आहेत ते शासनापर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे, आम्ही ते करू, त्याच्याबद्दल कुठलाच डाऊट नाही. पण निर्णय काय होईल ते मी नाही सांगू शकतो. तो शेवटी शासन करावा असेल. माझे अधिकार लक्षात नाही तर मी तुम्हाला आणि आमच्या आजूबाजूला हे प्रकार झालेले आहेत भयंकर. तुम्ही पोहोचवलेले आहेत ना, तुम्ही आधीच बोलले ना की पोहोचवलेत म्हणून आम्ही जे आधी मागचे दिलेले हे निवेदन आता हे जे निवेदन तुम्ही हे निवेदन आम्ही पाठवतो तिकडनं निर्णय उलट का आला. ते 52 झोपड्याच होत्या, तुम्ही खालचा करून द्या. पेपरला न्यूजला आहे साहेब, असं का बोलतो. चला जाऊ दे, चला.